गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आता आपण एअरपोर्टच्या दिशेने चाललो आहे. रस्ताभर पाऊस आहे, आता थोडाफार गेला आहे. तर आता आपण कुठे चाललो आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता ऑलमोस्ट 1 तासात आपण एअरपोर्टला पोचलो आहे. रस्ता खाली होता, ट्रॅफिक नव्हती सकाळी सकाळी. आणि आता बॅग आपण चेकिंगला देतो आहे आणि बोर्डिंग पास घेऊन मग आपण आता पुढे जाऊया. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू व्लॉगर टाईम. आज आहे मंडे आणि आपण चाललो आहे बँगलोरला. सो सकाळी आता 7:30 वाजले आहेत. 9 वाजताची आपली फ्लाईट आहे. सो आता आपण निघालो आहे, तर बघूया, तुम्हाला दाखवते पुढची जर्नी. तर चला सुरू करूया. तर आता आपलं सिक्युरिटी चेक इन पण झालं आहे आणि आता आपल्याला गेट नंबर 87वर जायचं आहे. तर चला. तर मंडळी, आता आपल्याला जायचं आहे गेट नंबर 87A. सो बघूया कुठे आहे ते. बोर्डिंग टाईमला 8 मिनटं आहेत आपल्याकडे. तर तेवढ्या पोचेल, म्हणजे तेवढ्या अंतरात आपण तिथे पोचू शकतो. 65 to 90 आपल्याला जायचं आहे राईट साईड. यार, हे 87 इतक्या कॉर्नरला आहे ना. सकाळी सकाळी कॅलरी बर्न होत आहे. आता बोर्डिंग सुरू झालेली आहे. बोर्ड करायला चालू आहे. थिंक 5 मिनटं आहेत अजून. तर आपलं मील आलेलं आहे. आता आपण यात बघूया. आता हे पराठा आणि छोले, त्यासोबत इकडे हा कप आहे आणि बटर आहे, इथे ब्रेड आहे, छोटा टिश्यू आहे, स्पून्स वगैरे आहे आणि पाणी. चला, तर आता आपण पेटपूजा करून घेऊया. वेलकम टू बँगलोर. आता आपण चाललो आहे व्हाईटफील्डला. तर इथे बस आहे आणि बसमधून आपल्याला पुढे जायचं आहे. आता
आपण बँगलोरला लँड केलं आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत तिकडे बेल्ट नंबर 4 आहे, तिथे माझी बॅग आहे चेक इन केलेली, ती घेऊन मग बाहेर आपली बस असणार आहे. त्या बसमध्ये जाऊन आपल्याला व्हाईटफील्डला जायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण बॅग घेतलेली आहे आणि आता जाऊ आपण गेट नंबर 11ला. तिथून आपण बाहेर निघणार आहोत. आय थिंक गेट नंबर 11 इकडे आहे. ठीक आहे, तर चला. हा आहे गेट नंबर 11 आणि 12 एक्झिट हॉल. ऑलमोस्ट 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. इथे आपण एंट्री करतो. हे आपलं शेरेटन ग्रँड बँगलोरमधलं एक मोठं हॉटेल आहे. तिथे आपण आता 3 दिवसासाठी स्टे करणार आहोत. बँगलोर एअरपोर्ट हे आउटस्कॉट्समध्ये पडतं आणि हे जे हॉटेल आहे ते सिटीमध्ये आहे. सो तिथून इकडे यायला ऑलमोस्ट आपल्याला 1.5 तासाचा प्रवास करून यावा लागतो. हॉटेलच्या एंट्रीलाच आपण हा छान व्ह्यू बघू शकता. आता आपण चेक इन करायला जाऊया. पोचायला बराच उशीर झाला आहे, त्याच्यामुळे आता आपण बॅगा साईडलाच ठेवून आधी लंच करायला जाणार आहोत. सकाळपासून लवकर निघालो आहे आणि आता भूक पण लागली आहे. दुपारचे ऑलमोस्ट 2:30 वाजले आहेत आता. तर आधी लंच करून घेऊया आणि मग नंतर तुम्हाला हॉटेलची टूर दाखवते. लंचसाठी आपल्याला आधी लोअर लॉबीला जावं लागेल आणि तिथून मग सेकंड बिल्डिंगमध्ये एंट्री आहे, तर तिथे आपलं लंच आहे. सो आता इथून त्या साईडला आपल्याला जायचं आहे आणि हे कनेक्टिंग 2 इथे एलिव्हेटर्स आहेत. तर इथे लंचमध्ये आहे व्हेजिटेबल लॅझानिया, त्याच्यानंतर आहे सब जयपुरी, त्यानंतर पनीर कोरमा आणि त्याच्यानंतर आहे बासमती स्टीम राईस. त्यासोबत हा हैदराबादी बिर्याणी आहे ही आणि त्याच्यानंतर इथे आहे रोटी, राजमा आहे. त्यासोबत नंतर इथे आहे कढाई मुर्ग आणि इथे गोवन फिश करी आणि त्यासोबत इथे आहे डेझर्ट्स. यात आईस्क्रीम आहे आणि नंतर पेस्ट्रीज आहे, हलवा आहे. हे गाईज आता आपण रूम टूर घेणार आहोत. इथे एंट्री केल्यावरती एक आरसा आहे आणि त्याच्यानंतर इथे पण एक आरसा आहे आणि इथे आहे कबर्ड आणि त्याच्यानंतर इकडे छोटासा ग्लास वगैरे आणि काही ठेवण्यासाठी. आणि इथे आतमध्ये पण नाही लॉक झालं वाटतं ते. हे जॉईंट आहे त्या साईडला आणि हा डबल ऑक्युपन्सी रूम आहे आणि इकडून तुम्ही डायरेक्ट बाथरूममध्ये बघू शकता कोण आंघोळ करत आहे, पण आता मी बंद ठेवलं आहे ना ते. आणि इकडे टी व्ही, त्यासोबत फोन आणि इथे छोटासा टेबल आहे. अशा प्रकारे हा कूल रूम आहे. थोडासा पसारा झाला आहे, आता आम्ही तयारी करतो आहे सो त्यासाठी ॲडजस्ट करून घ्या. बाथरूम पण तुम्हाला दाखवते. आणि हा रूमचा व्ह्यू. इथे हे समोर IT पार्क आहे पूर्ण. हे प्रेस्टिज शांतिनिकेतन जो एरिया आहे तिकडे येतं. इकडे सगळे जवळजवळ ITच्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. आता
आता फर्स्ट डे डिनर आपल्याकडे आहे हे व्हेजिटेबल शेटीनाथ म्हणून काही रेसिपी आहे. त्याच्यानंतर इकडे आहे कढाई पनीर, नंतर आहे व्हेजिटेबल कुर्मा, त्याच्यानंतर इथे उल्ली मुरीनक्का चिवल असं काहीतरी शेंगांचं केलेलं आहे. त्यानंतर इथे अवियल म्हणून भाजी आहे आणि हे काय आहे पुलाव राईस आहे हा, आणि इथे स्टीम राईस आहे. त्याच्यानंतर इकडे टोमॅटोचं काहीतरी केलं आहे. त्याच्यानंतर इथे हैदराबाद व्हेजिटेबल बिर्याणी आहे, तर इथे रोटी, आणि मग इथे केरला मीन मुली म्हणून आहे, आणि त्याच्यानंतर इथे फिश आहे, आणि इथे रेपर आहे, सलाड आहे. त्याच्यानंतर इथे डिफरंट ऑप्शन्स आहेत सलाडचे. ठीक आहे. आणि स्वीट, हे स्वीट्समध्ये आहे आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम. त्याच्यानंतर इकडे हे निजाम की नजाकत म्हणून काही आहे, निजाम की नजाकत. तर आय थिंक गुलाबजामुन वगैरे आहे आणि बुंदी मिक्स केलेली आहे. नंतर ते चॉकलेट मठपाय, आणि इकडे जिलेबी आणि रबडीसोबत ही आहे, आणि इकडे आहे कुबानिका मिठा. अशा 5 डिशेस आहेत. त्याच्यात आहे बेक योगर्ट, आणि त्याच्यानंतर आहे ते केसरी हलवा, आणि इथे आईस्क्रीम, आणि इथे कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड, आणि हा इकडच्या प्रॉपर्टीतला परिसर. आता आपण चाललो आहे पूलच्या इकडे, जिकडे स्विमिंग पूल आहे. तर आता इथून स्विमिंग पूल आहे तिकडे आपण चाललो आहे. तर इथे हा समोर नेक्सस मॉल आहे. जायला मिळालं तर बघूया, वेळ असेल तर मग तिकडे आपण काढू. ही एंट्री आहे, इथून आपण सुरुवातीला एंट्री केली होती ना, तो हा पॉईंट आहे. चेक इन करू. इथून एंट्री केली होती. इथे वर हा रिसेप्शन एरिया आहे. तर आता इथे वर आल्यानंतर इकडे 2 लिफ्ट आहेत या समोर. ते ग्राउंड लेवलसाठी आहे आणि लोअर लॉबीसाठी आहे, आणि त्याच्यानंतर इथे समोर रिसेप्शनचा एरिया आहे. आता रिसेप्शनला जाऊन आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे, मग आपल्याला पूल जिथे आहे ते येईल. ते हा जो आहे हा रिसेप्शन एरिया आहे. तिथून डिरेक्टली वरती राहायला जे लोक राहतात त्यांच्यासाठी तिथून लिफ्ट आहे. इथे पण याचं हे इन हाऊस रेस्टॉरंट आहे साईडला. आणि आता आपण जिकडे चाललो आपण पूलच्या साईडला चाललो आहे, सो थोडंसं पुढच्या साईडला जायला लागेल आपल्याला. इथे पण हे ब्रेकफास्ट वगैरे ते होतं.
पूलमध्ये जाऊन आल्यानंतर तुम्ही इथे शॉवर घेऊ शकता. खूपच सुंदर आणि छान हॉटेल आहे हे आणि इकडचा पूलसुद्धा अतिशय सुंदर आहे. इथे आहे पनीर लबाबदार, अमृतसरी बैंगन का भरता, ते आहे व्हेजिटेबल कोल्हापुरी, इकडे राजस्थानी गट्टा करी, नंतर दाल मखनी, ते राईस आहे. त्याच्यानंतर इकडे हा पण राईस, हा केसरी पुलाव आहे. इथे व्हेजिटेबल दम बिर्याणी आहे. इथे असॉर्टेड इंडियन ब्रेड आहे. त्याच्यानंतर इकडे आहे लाल मांस आणि ते दमका मुर्ग. आणि हे हा मला डिस्टर्ब करतोय ब्लॉग करण्यामध्ये, आणि तो इब्राहिम, आणि तिकडे हे सगळे इम्तियाज, हे सगळे मला डिस्टर्ब करतायत ब्लॉग करताना. क्या जैन फूड, आणि हे जैन फूड काउंटर आहे जे आम्ही खात नाही होत पण तरी सांगते मी, ते स्टीम राईस आहे, हे दाल मखनी आहे, गट्टा करी आणि पनीर मटर, आणि या प्लेट्स आहेत. आणि इथे तुम्हाला डेझर्टमध्ये काय काय आहे दाखवतं. इथे आहे गुलाबजामुन, हे नंतर इकडे परोक्कू पायासम, आणि इकडे स्ट्रॉबेरी पेस्ट्री बस, आणि इथे आईस्क्रीम आहे. ठीक आहे, तर हा इकडचा. आता आम्ही जेवायला झालो आहे. आता आपण आलो आहे ब्रेकफास्टला. आता इथे फ्रूट्समध्ये काय काय आहे आपण बघूया. ते केळी आहेत, नंतर कलिंगड, पेरू, इकडे हे फ्रेश कट फ्रूट्स आहेत. इथे आपले टोस्ट आपण बेक करतो ते, नंतर इकडे असॉर्टेड नट्स वगैरे आणि फ्लेक्स आहेत, चहा कॉफी. आणि त्याच्यानंतर इथे आहे ही तडका इडली, आणि त्याच्यानंतर चटण्या आहेत सगळ्या, ते सांबर आहे. त्याच्यानंतर इथे मेदूवडा, आलू पराठा, त्याच्यानंतर ते पोंगल आहे, तर बेक बीन्स, आणि ते सॉसेजेस आणि अंडी. आणि हा इकडचे एरिया. इथे आम्ही ऑलमोस्ट 3 दिवस ब्रेकफास्ट आम्ही याच ठिकाणी केला आहे. सो हा जो आहे पूर्ण एरिया, इकडे सगळीकडे म्हणजे इथे हाच ॲक्च्युली तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता तो एरिया आहे. इथेही लॉबी आहे या साईडला. ही छानशी डिझाईन तुम्ही वर बघू शकता. इथे हा हॉल आहे, म्हणजे छोट्या मीटिंगचे जे हॉल्स आहेत ना, हा हॉल आहे. ते छोट्या मीटिंग्स तुम्ही करू शकता. हे रेस्टरूम आहे. त्याच्यानंतर लाईट अपोजिट साईडला येते, थोडंसं काळोख आहे, ते डिम लाईट आहे. इकडे टी कॉफी काउंटर, त्याच्यानंतर आणि हा इथे बाहेरचा स्पेस आहे. इथे पण तुम्ही ब्रेकफास्ट करू शकतात. इथे असं हे फाउंटन टाईपचं एक आहे. असं बघायला गेलं तर हे हॉटेल स्पेशियस आहे, म्हणजे इतक्या लोकांसाठी. इथे ही वर बस थांबली आहे. आता या बसने आम्हाला घरी जायचं आहे, म्हणजे घरी नाही जायचं आहे आता, तर एअरपोर्टला जाऊ आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊया. ह्या 2 बसेस आहेत. सामान काढायला वेळ लागेल. आता जस्ट ब्रेकफास्ट केलं आहे, अजून चेकआउट करायला टाईम आहे. सो ह्याच्या मागेच इथे ना, जिथे आपण सुरुवातीला चेक इन केला तो एरिया आहे. आणि आता पहिला मी चेकआउट करूया आणि मग बघूया. इकडे बाहेर पण ब्रेड्स आहेत, जर तुम्हाला
या साईडला लॉबी आहे आणि इथून स्टेअरकेस आहे, इथून वर जायचं आहे आता. तर माझं रूम वरती आहे 7th फ्लोअरला. सो आता इकडून वरती जातो. इथे मी का मफिन घेतला थोड्या वेळानंतर खायला. ॲक्च्युली जास्त भूक नव्हती, सो म्हटलं नंतरच खाऊया. आता बघा ह्या बस ज्यावर मग अशी दाखवल्या होत्या ना, तर इथे समोरच सगळं आपापलं सामान भरत आहेत त्याच्यात. इथे हा मेन एंट्रीवाला एरिया आहे. सुरुवातीला जिथून एंट्री केली होती ती, आणि मग तिथून आता इथून आपल्याला वर जायचं आहे. इथे डिरेक्टली म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरून वरती नाही जात आहेत, कारण प्रत्येक 2 बिल्डिंग्स आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामुळे एका बिल्डिंगमधून फक्त ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, आणि दुसऱ्या बिल्डिंगमधून मग जे स्टेवाले लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि इकडे ही कालवाली ज्या 2 लिफ्ट होत्या त्या, इथे लॉबी आहे ही. मग आपण आता वर जाऊया. सगळे चेकआउट करून ऑलमोस्ट खाली आलेले आहेत. तर बोलो की लाश ताजा किस्सा. इथून हा पूल साईड आहे डायरेक्ट. आपण इथून वर जाऊया बॅग्स आणायला. बॅग्स वरती आहे. सो इथेही स्टेवाल्यांसाठी वेगळी लिफ्ट आहे. कधी येणार आहे खाली माहीत नाही. 7व्या अजून जाऊन. थँक्यू सो मच. बाय बाय रूम. इकडचे XCM आलेत. इकडे दिसत नाही आहेत ते, एवढी गर्दी आहे ऑलरेडी. दिसते का तुम्हाला? याच्यावर चढायला लागेल असं वाटतं. इथे भरपूर सिक्युरिटी आहे आज. हे बघा, तर गाडीत बसतील.
तर आता आपण निघालो आहे परतीचा प्रवासाला आणि आता फ्लाईटमध्ये आपल्याला मिळालं आहे ते हे पोमोग्रेनेट ज्यूस, त्याच्यानंतर कॅशो आहे आणि काय नाही पाणी, जास्त काही देत नाही ते इंडिगोवाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची घंटी वाजेल. थँक्यू.